हाय ऋषी, हॅपी बर्थडे. आयला कधी असा विचारच केला नव्हता मी, की असं तुला विश करेल मी. म्हणजे तुझा बर्थडे असताना तर ऑफकोर्स रात्री 12 वाजता आपण मेसेज वगैरे पाठवले किंवा काय. किती बर्थडे पार्टीज केल्यात चायनीजच्या गाडीवर बसून आणि त्या चायनीजच्या गाडीपासून नंतर आपण हॉटेलमध्ये बसायला लागलो आणि मग नंतर फॅमिली बर्थडेज झाले आणि काय-काय मजा केली आपण. म्हणजे मी आता हे बर्थडे विश जेव्हा मला रेश्माने फोन केला आहे आणि हे सरप्राईज तुझ्यासाठी रेश्माने खूप प्लॅन केलं आहे. सो खूप लकी आहेस. रेश्मा तुझ्या आयुष्यात आहे त्याच्याबद्दल. आणि तिने जेव्हा मला मेसेज केला आणि मला म्हटले, की "अरे एक सरप्राईज व्हिडिओ पाठव तुझा ऋषीला विश करायचा बर्थडेचा." आणि मला असं वाटलं, की आपण कधी भेटलो फर्स्ट टाईम आणि आय थिंक आपण 95-94ला भेटलो. 4थी-5वीत आणि त्याच्यानंतर आपला शाळेचा प्रवास आणि शाळेच्या प्रवासानंतर कॉलेज आणि कॉलेजला तर आपण रोजच भेटत होतो. म्हणजे एक दिवस असा नव्हता, की तू त्या शिवशक्ती नगर आय गेस मला एरियाचं नाव जरा आठवल्यासारखं झालं नाही. शिवशक्ती नगरमधून तू यायचास आणि मग कोकण नगरमध्ये आणि मग कोकण नगरमधून आपण सिद्धार्थ कॉलनीमध्ये चालत-चालत जायचो आणि मग तिथून आपण त्या गणपतीच्या मंदिरात थांबायचो. तर असं हा प्रवाससुद्धा किती वेळा तुझे बर्थडे आपण केलेत. मग 12 वाजता तू आला, 12 वाजेपर्यंत थांबलो आणि किंवा रचनाच्या घरी गेलो. त्याच्यानंतर आपण कॉलेजनंतर जॉबला लागलो. तू NITचा कोर्स केला. मी त्या कीर्तीमधून लागलो होतो आणि मग जॉब करत असताना टेरेसवरती माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरती तुझा बर्थडे केला आणि मग आपली लग्न झाली आणि आपण संसारात सगळे बिझी होतोच. त्यात काही वाद नाही. पण इतकं वर्ष मला तरी आय थिंक सचिन नलावडे आणि रुपेश पाटील हे जुने आहेत आणि 30-35 वर्ष आणि आपण अजूनही कनेक्टेड आहोत. मला वाटतच नाही, की असं की खूप वर्ष झाले मी ऋषीला बघितलं नाहीये किंवा खूप वर्ष झाले मी ऋषीशी बोललो नाहीये, रुपेशशी बोललो नाहीये असं वाटतच नाही. सो थँक गॉड की आपली अशी ही बॉन्डिंग आहे. असं आपलं सगळं कनेक्शन आहे आणि असाच तू मोठा हो. मला वाटतं तू 40शीत पोहोचलायस आता. आय थिंक 85 हां, मग 40शी सुरुवातीला झाली. मी 1 वर्ष अजून लहान आहे. सो नेक्स्ट इयर माझी 40शी सुरू होईल. पण झालं यार, ठीक आहे. माझे केस पांढरे झाले, तुझे नाही झालेत वाटतं. हेल्थ वाईज पण आपण सक्षम आहोत, चांगले आहोत. तू तू अजूनही जिम वगैरे करतो. तुझं ट्रॅव्हल्सचं बघून मला खूप असं वाटतं. तुझ्या मुलाचे व्हिडिओ बघतो मी, त्याला खूप लहानपणी बघितलं मी. तुझ्या घरी यायचं आहे, पण यायला वेळ मिळत नाही. तिकडे आलो की महिनाभर तुला माहिती आहे कसं असतं सगळं आणि मग महिनाभरात ह्याला भेट, त्याला भेट. लकीली आपण तिघं पुन्हा नशिबाने भेटलो होतो लास्ट टाईम पारिजातला आणि आता यावर्षी भेटू. कारण की मी ऑफकोर्स मी तो कुठे ना कुठे आपण 1 तास 2 तास का होईना, पण आपण नक्की भेटू. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि असंच काम करत राहूया. इकडे येण्याचा प्रयत्न कर. मीही प्रयत्न करतो. आपण असेच सगळे खूप वर्षांनी अजून मला असं वाटलं पाहिजे, की 50 वर्षाची फ्रेंडशिप आणि आपण इकडे आलोय, म्हातारे झालोय. हे सगळं बघायला मजा येते. सो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.